निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। शांत बस। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत विरोधकांनी राडा घातलाय। संगमनेरमध्ये ही घटना घडली आहे। नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोरच धुडगूस घातलाय। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मात्र या कार्यकर्त्याला चांगलाच चोप दिलाय। शिवजयंतीवरून काल बुधवार दिनांक 12 मार्च 2025 रोजी वाद होऊन दोन्ही गट एकमेकांना धक्काबुक्की करत भिडले होते। यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं हा वाद थोड्याफार प्रमाणात निवळला असतानाच आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोरच विरोधकांनी पुन्हा एकदा राडा घातला असल्याचं समोर आलंय। महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या राडा घातलेल्या कार्यकर्त्याला या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला। राडा घालणाऱ्या तरुणांना सुपारी देऊन आलात का असं म्हणत या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय। आज जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी नगरपालिकेत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती। याचवेळी काही तरुणांनी निवेदन देण्याच्या नावाखाली विखे पाटील यांच्याजवळ जात होते, परंतु या कार्यकर्त्यांनी मुद्दामहून घोषणा देण्यास सुरुवात केली। मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात घोषणा देत गोंधळाची परिस्थिती निर्माण केली। त्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांनी या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिलाय। यामुळे काही काळ पोलीस प्रशासनासह विखे पाटील यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये धांदल उडाली होती। गोंधळ घालणाऱ्या अनिकेत घुले या तरुणाला तुरळक चोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिला। अद्याप या गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर पोलीस काय कारवाई करतात हे बघणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी वैभव रोहम, संगमनेर। विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे। शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी, त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील। तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहता। मोबाईल नंबर 8208423324।